यु नो, देव गेल्यानंतर जेव्हा मीरा बहिणी आल्या होत्या ना ऑफिसमध्ये, तेव्हा ही आता कसा कामत फूडचा ताबा मिळवायला आली आहे, सगळ्या कामत फूडची वाट लावायला आली आहे, हे मला तो नेहमी सांगायचा. वहिनीने घेतलेले कित्येक डिसिजन्स कसे चुकीचे आहेत हे मला पदोपदी पटवून द्यायचा आदित्य. मी पण विश्वास ठेवायचो आणि त्याच्यावर. खरं सांगू, मला आज पटतंय, आज जाणवतंय की मी किती चुकीचा होतो आणि मीरा वहिनी नेहमीच बरोबर. पर तू हे सगळं मीराताईला सांगितलंस का? तुझ्या कृपेने आता सगळं नीट होतंय देवा. यांनी पाहिलेलं इतकं मोठं स्वप्न सत्यात उतरतंय. सगळं काही आता नव्याने आकार घेत आहे. मधुरा आणि आदित्यचं लग्न लवकरच होईल. त्यांचाही सुखी संसार सुरू होईल. पण देवा, हे सगळं ज्यांच्यामुळे शक्य झालंय ते देवाशीष कामत ह्या सगळ्या गोष्टी सत्यात उतरताना बघूच नाही शकत. कारण ते नाही आहेत आता आमच्यात. सोडून गेलेत आम्हाला. लहानपणी मामा सांगायचा आम्हाला की देव जेव्हा एका हाताने देतो तेव्हा दुसऱ्या हाताने घेतो सुद्धा. पण आयुष्यात हे सुख मिळवण्यासाठी आयुष्याचा इतका मोठा भाग द्यावा लागेल असं कधीच वाटलं नव्हतं मला. पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. तुझा आशीर्वाद असाच कायम पाठीशी राहू दे. दादा चहा. गीता, चल पटापट कामाला लागूया. आदित्य आणि मधुरा कधी येतील? तुम्ही असे उभे का आहात? पण बसा ना, आपलंच घर आहे. ताई एक मिनिट फक्त. काय झालं? वासुदादांना तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं. असं भाऊजी प्लीज आपण नंतर बोलूया का? आधीच खूप उशीर झालाय. आणि ताई, आता जर त्यांचं नाही ऐकून घेतलं ना तर जो उशीर होईल तो आपल्या कोणालाच परवडणार नाहीये. काय बडबडतोस अथर्व? कसला उशीर? हे बघ, सगळं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. काय झालंय काय? वहिनी, अथर्व बरोबर बोलतोय. म्हणजे नेमकं कशाबद्दल बोलायचं तुम्हाला? आदित्यबद्दल. वासुभाऊजी, मला कल्पना आहे तुम्ही काय बोलताय ते. तुमचा गैरसमज झाला आदित्यबद्दल. नाही वहिनी, गैरसमज माझा तुमच्याबद्दल झालाय आणि तोही आदित्यमुळे. हो ताई, आपला आणि तुझा सगळ्यांचाच आदित्य दादाविषयी गैरसमज झालाय. आणि याच कारणामुळे माझ्या हातून खूप साऱ्या चुका झाल्यात वहिनी. कसल्या चुका? काय बोलताय तुम्ही? नाही, मी सांगतो. मी सगळं सुरुवातीपासून सांगतो तुम्हाला. फक्त एकच विनंती आहे की सगळं ऐकून घेतल्यावर तुम्ही मला माफ करा प्लीज. वासुभाऊजी प्लीज, तुम्ही आधी सांगणार आहात का काय झालंय? ज्या गोष्टीसाठी मी तुला सतत सतर्क करत होतो ना तीच गोष्ट झाली. वहिनी, आदित्यचे हेतू चांगले नाही आहेत. मी तुम्हाला सांगते ना, तुमचा गैरसमज झालाय त्याच्याबद्दल. नाही वहिनी, माझी 100% खात्री आहे, गैरसमज नाही. आदित्यचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. आदित्य आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात फक्त एक हेतू घेऊन आला,
तो म्हणजे तुम्हाला मीरा कामतनं संपवायचा. त्याने माझ्या मनात तुमच्याविषयी खूप विष पेरलंय आणि त्यातून खूप सारे गैरसमज निर्माण केले. एक मिनिट. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? तो आता जे काही वागतोय ते खोटं आहे? हो, 100% खोटं. पण का तो का करेल असं? म्हणजे मला संपून त्याचा काय फायदा होणार आहे? त्याला काय मिळणार आहे सगळ्यात? माझ्याकडे कुठे सोन्याची खाण आहे? तुमच्याकडे सोन्याची नाही, हिऱ्याची खाण आहे वहिनी. आणि हाच तर फरक आहे. तुम्हाला त्या सगळ्याशी काहीच घेणं देणं नाही. तुम्ही अगदी निस्वार्थी आहात आणि तो तितकाच किंवा त्याहून दुप्पट स्वार्थी आहे. कसली हिऱ्याची खाण? देवाशीष कामत. मिस्टर कामत? पण ते नाही आहेत आता. हो, पण देव जाताना हे सगळं सोडून गेलाय. कामत फूड सोडून गेलाय आणि आदित्यला तेच सगळं बळकवायचं. या सगळ्यामध्ये त्याने मधुराला फसवून तिचाही फायदा करून घेतलाय. वहिनी, माझं आणि मधुराचं लग्न व्हावं ही इच्छा पहिल्या आदित्यने व्यक्त केली. त्याच्या सांगण्यावरून मी तुमच्याकडे आलो मधुरासाठी मागणी घालायला. आणि तिकडे त्याने मधुराला भडकवून तुमच्याकरवी मला नकार कळवला या लग्नासाठी. माझ्यासमोर सगळं असं आणलं की तुम्ही कारणीभूत आहात आमचं लग्न न होण्याला. खरा कारण तर तोच होता. त्यानंतर तुम्ही कामत फूड्स मध्ये जे काही डिसिजन्स घेतले ना ते कसे चुकीचे आहेत हे मला तो सतत पटवून देत राहिला. देव कामतचा काटा बाजूला करून हे सगळं मीरा कसं बळकावू पाहते ना हे पटवून द्यायला लागला तुम्हाला. वहिनी, आपला कर्जतचा प्रोजेक्ट आठवतोय तुम्हाला? खरं तर तो प्रोजेक्ट अस्तित्वातच नाही. खोट्या पेपर्सवर तुमच्या सह्या घेऊन ती जागा विकण्याचा आणि त्यातून पैसे कमवण्याचा प्लॅन होता आदित्यचा. अर्थात यात मी पूर्णपणे त्याला दोषी नाही ठरवू शकत. म्हणजे त्याच्यात सांगण्यावरून मी सुद्धा सामीलच झालो होतो त्यात. असाच त्याने मधुराला फसवून तिला सुद्धा या सगळ्यात सामील करून घेतला आणि बरीचशी कामं तिच्याकडून करवून घेतली. हो ताई, त्याला माहित होतं की मधुराताई हा तुझा वीक पॉइंट आहे. त्यामुळे त्यांनी बऱ्याचशा गोष्टी मधुराताई मार्फत तुझ्यापर्यंत पोहोचवल्या. आणि बिचारी मधुराताई या सगळ्यात अडकत गेली. ताई, मला माहिती आहे हे सगळं पचवणं खूप अवघड आहे, पण हे सत्य आहे. आता तुम्हाला आणखीन खंबीर व्हावं लागणार आहे. का केलं त्याने असं? एकदा येऊन माझ्याशी बोलला असता तर काही ना काही मार्ग नक्कीच निघाला असता यातून. नक्की काय हेतू होता त्याचा यामागे? ताई, ताई,
हॅलो, अरे आदित्य, आहेस कुठे तू? तू काय त्या मीरा सोबत दादाचा बर्थडे सेलिब्रेट करतोयस का ऑफिसमध्ये? की गीताच्या हातचा गाजरचा हलवा खातोय? कळतंय ना तुला मला काय म्हणायचंय ते? मीराच्या सह्या झाल्यात त्या पेपर्सवर. आता पुढे काय करायचंय आपण? पुढे मीरासमोर उभं राहायचं आणि तिला सगळं खरं सांगून टाकायचं. तिचा भूतकाळ तिच्या वर्तमानावर आणि भविष्यावर काय परिणाम करणार हे तिला सांगण्याची वेळ आली. ओके, साऊंड गुड. पण मग आहेस कुठे तू आता? मीरासमोर. काय? एक मिनिट, म्हणजे नेमके कुठे आहात तुम्ही? हॉलमध्ये. ओके. हे सगळं खरं आहे का आदित्य? एक मिनिट, मला पण तुमच्या या सो कॉल डिस्कशन मध्ये सामावून घ्याल का प्लीज? आदित्य, हे सगळं खरं आहे की नाही? वासू, खरंय काय सगळं? मी तुला प्रश्न विचारले आदित्य. पण मला काही माहीतच नाहीये म्हणून वासूला विचारतोय. काय? आता तुझे कोणतेही खेळ इथे चालणार नाही आहेत आदित्य. तुझं पितळ इथे उघडं पडलंय. मी कधी काही झाकून ठेवलंच नव्हतं. जे काही होतं ते सगळ्यांसमोर होतं. पण तुला माहित होतं ना सगळं? हे बघ, शब्दात अडकवायचा प्रयत्न करू नकोस मला. त्याचा काहीच उपयोग नाही. मी फॅक्ट सांगतोय. का? खरंच माहित नव्हतं का तुला सगळं? कामात पुढचा एक सच्चा कार्यकर्ता म्हणून हे सगळं तू तिला आधीच सांगायला हवं होतंस, नाही का? हो, नाही, चुका झाल्यात माझ्याकडून. पण आता नाही. आता त्या चुका सुधारण्याची वेळ आली. कशा? वासू भाऊजींनी मला खरं काय ते सगळं सांगितलं आदित्य. अरे मगाचपासून ऐकतोय मी, खरं सांग, खरं सांगितलं. मला तरी कळू दे नक्की काय खरं सांगितलंय ते. बर, ऐक तर मग. अरे मोठ्याने बोल ना, ऐकू येत नाहीये. बोल. मी त्यांना सांगितलंय की तू कसं देव कामतची सगळी प्रॉपर्टी आणि कामत फूड्स लुबाडायच्या मागे असते. कशा त्यांच्या खोट्या सह्या घेतल्यास आणि तुझ्या आयुष्यात फक्त एकच हेतू आहे, तो म्हणजे मीरा वहिनींना संपवायचा, त्यांना आयुष्यातून उठवायचा. आणि या प्लॅन मध्ये उत्तरं सुद्धा तुझ्यासोबत होती, मला माहित होतं. अरे वा, मस्त. कुठेतरी का होईना तुमच्या या सो कॉल डिस्कशन मध्ये मला तुम्ही भाग करून घेतलं. थँक्स अथर्व. बोल बोल पुढे. नाही, मला तुमच्यावर संशय तर होताच, पण वाटलं जराशी माणुसकी असेल तुमच्यामध्ये. इतक्या खालच्या पातळीला जाणं असं कधी वाटलं नव्हतं. आणि मला माहिती आहे की हे सगळं हिचंच डोकं आहे. तोंड सांभाळून बोल अथर्व. माझ्या घरात उभा आहेस हे विसरू नकोस तू. तुम्ही विचार न करता वागताय, तो तर फक्त बोलतोय. इतकं नीच कसं असू शकतं रे कोणी? एखादी गोष्ट मिळवण्यासाठी स्वतःच्या प्रेमाला सुद्धा वेशीवर टांगू शकतं. काय रे, माझ्या डोक्यात मधुराचा विचार नसतानाही तू तर मला करायला लावलंस, जेव्हा की तुला माहित होतं मधुराचं फक्त तुझ्यावर प्रेम.
माझं सोड रे, तिचा तरी विचार करायचा असेल ना. प्रेम करतोस ना तिच्यावर, तिचाच बळी द्यायला निघाला होतास ना. या सगळ्यातनं तुला काय समाधान मिळालं ना, तुझं तुलाच माहित. नाही मधुरा? बोल मधुरा, तुला माहित होतं हे सगळं? मधुरा, तुला तुला माहित होतं काय सगळं? हे बघ, तुला चांगलंच माहितीये, या सगळ्यांपेक्षा जास्त विश्वास माझा तुझ्यावर आहे. तूच मला खरं काय ते सांगू शकतेस असा विश्वास आहे माझा. तू एकदा जरी बोललीस नाही सगळं खोटं आहे तर खरं आहे. त्यातला शब्द ना शब्द खरा आहे. काय खबर खरात? खबर एकदम सनसनाटी आहे. पण पक्की आहे ना? एकदम पक्की. बोला काय? आज देव कामतांचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे मीरा मॅडमने ऑफिसमध्ये एक अनाउन्समेंट केली. ही अनाउन्समेंट ऐकून सगळं ऑफिसच हादरून गेले. म्हणजे काय ना की मीरा मॅडमने कामत फूडची अर्धी पार्टनरशिप वासू सरांच्या नावावर केली. त्यामुळे आता इकडे जबरदस्त हालचाली घडणार आहे. गुड. हो, पण आता बाकीचे यावर काय करतात यावर लक्ष ठेवणं जास्त महत्वाचं आहे. येस मॅडम. मीरा आपल्याला हव्या त्याच गोष्टी करते, नीट लक्ष ठेवा त्यांच्यावर. येस मॅडम. तुम्ही मीरा बरोबर राहता. येस मॅडम. गार झालाय पार. गीता कुठे? हा गीता, या पुढे पाहुण्यांना चहा देताना तो जरा उकळून देत जा. तू पण नसशीलच नाही का आता? ठीक आहे. थँक्यू सो मच ब्रदर. खूप मोठं काम केलंयस तू माझं. कंटाळा लावतो ही चांगलं वागायची ऍक्टिंग करून. आता कसं एकदम मोकळं आणि रिलॅक्स वाटतंय. खूप मोठं ओझं हलकं केलंस तू माझ्या डोक्यावर. तुझे आभार कसे मानू तेच कळत नाही मला. हे एक शब्द सुद्धा नकोय मला तुझ्या तोंड. ते तर तुला ऐकावंच लागेल. त्याशिवाय तुम्हा सगळ्यांची इथून सुटका नाही. खूप काही बोलायचं आहे मला. हा आता त्यामुळे जरा वेळ लागेल, पण हा तुमचा घेतलेला शेवटचा वेळ असेल. त्यामुळे जरा सांभाळून घ्या, काळजी करू नका. बसा बसा बसा. तुमचंच तुमचं घर आहे असं समजून बसा. बसा बसा. ए बस रे.
नाही ॲज यू विश. ठीक आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. मीरा, खूप घाई झाली होती ना तुला? खरं काय ते जाणून घेण्याची. मी सांगतो.